नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडाफोड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। मुलगे आटपाडीतील मुलगा जयसिंगपूरचा, दोघांनी केलं लव्ह मॅरेज। आंतरधर्मीय विवाहातील मुलीच्या नातेवाईकांकडून साक्षीदाराला दिला चोप। मुलगे आटपाडीतील मुलगा जयसिंगपूरचा, दोघांनी केलं लव्ह मॅरेज। दोन्ही धर्मातील साक्षीदारांच्या साक्षीने झाला आंतरधर्मीय विवाह। मात्र मुलीच्या नातेवाईकांनी लव्ह जिहादचा आरोप करत कोल्हापुरातील एका साक्षीदाराला चांगला चोप दिला। त्यात काही कार्यकर्त्यांनीही चांगलाच हात धुवून घेतला। अखेर घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांनी त्या साक्षीदाराची जमावाच्या तावडीतून सुटका केली। घटनेमुळे शुक्रवार पेठेत बुधवारी दुपारी 3च्या सुमारास वातावरण तणावपूर्ण बनलं। मात्र घटनेची नोंद लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात झाली नाही। आटपाडीमधील एका मुलीचं जयसिंगपूरमधील मुलाशी प्रेमसंबंध जुळले। दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला, परंतु दोघांचे धर्म वेगवेगळे असल्याने ते तणावात होते। मात्र कोणत्याही परिस्थितीत एकत्र राहण्याचा निर्धार त्यांनी केला। त्यासाठी रजिस्टर करून विवाह करण्याचं ठरवलं। त्यासाठी दोन्ही धर्मातील साक्षीदारांना घेतलं। 11 जून रोजी कोल्हापुरात त्यांनी कायदेशीररित्या विवाह केला। त्यानंतर साक्षीदार आणि नवरा नवरी आपापल्या घरी गेले। दरम्यानच्या कालावधीत मुलीच्या नातेवाईकांनी आटपाडी पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची फिर्याद दाखल केली। पोलिसांनी तपास सुरू केला। नंतर पोलिसांना संबंधित मुलीने विवाह केल्याचं समजलं। मुलीला संपर्क साधल्यानंतर तिन्ही पोलिसांना विवाहाबाबत सांगितलं। तसेच जयसिंगपूर पोलीस ठाण्यात जाऊन त्या मुलीनं मी स्वेच्छेने विवाह केल्याचं ॲफिडेव्हिट सादर केलं। त्यामुळे पोलिसांनी मिसिंग फाईल बंद केली। इतर धर्मातील मुलाबरोबरच मुलीने प्रेमविवाह केल्यानं नातेवाईकांना संताप अनावर झाला होता। त्यांनी मुलीला सोबत येण्याबाबत विनवणी केली, परंतु तिने थेट नकार दिला। त्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी रजिस्टर मॅरेजमधील साक्षीदारांचा शोध घेतला। त्यामधील एक जण कोल्हापुरातील शुक्रवार पेठेत राहत असल्याची माहिती मिळाली। नातेवाईकांनी बुधवारी कोल्हापूर गाठलं। इथल्या कार्यकर्त्यांना घटनेची माहिती दिली। त्या कार्यकर्त्यांबरोबर नातेवाईक त्या साक्षीदाराच्या दारात गेले। त्या साक्षीदाराला घरातून बाहेर ओढून मारहाण केली। कार्यकर्त्यांनी त्याला बेदम चोप दिला। घटनेने शुक्रवार पेठेत प्रचंड तणाव निर्माण झाला। काही जणांनी लक्ष्मीपुरी पोलिसांना घटनेची माहिती दिली। काही मिनिटात पोलीस घटनास्थळी पोहोचले। पोलिसांनी त्या साक्षीदाराची जमावाच्या तावडीतून सुटका केली। त्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात आणलं। संबंधित मुलीच्या नातेवाईकांनाही पोलीस ठाण्यात बोलावून घेतलं। पोलिसांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या। तसेच मुलीशी आणि जयसिंगपूर पोलिसांशी संपर्क साधला। त्यानंतर पोलिसांनी मुलगी सज्ञान असून तिने स्वेच्छेने विवाह केल्याचं सांगितलं। तसेच मारहाणीबाबत दोन्हीकडून कोणतीच तक्रार नसल्यानं पोलिसांनी सर्वांना सोडून दिलं आणि घटनेवर पडदा पडला।